व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत भरली भेंडी। हे पहा, अशा प्रकारे चिरा देऊन घ्यायचे आहेत। फक्त एक चीर द्यायची आहे भेंडीला, पूर्ण भेंडी कट करायची नाही। तर ही आहे पावशेर भेंडी, जी मी स्वच्छ धुवून पुसून चिरून घेतलेली आहे। आता आपण मसाल्यामध्ये घेणार आहे भाजलेले शेंगदाणे एक छोटी वाटी, आणि हे मी गॅसवर भाजलेलं खोबरं आहे, तर हे पण एक छोटी वाटी आहे। जर तुम्हाला खोबरं नसेल टाकायचं, नुसतं शेंगदाणे वापरले तरीही चालेल, पण खोबऱ्यामुळे खूप छान टेस्ट येते, त्यामुळे नक्की टाका। तर अजून मी तुम्हाला मसाले दाखवते काय काय घ्यायचे ते। तर हे पहा, इथे मी घेतलेलं आहे सुकं खोबरं आणि शेंगदाणे, तर मी तुम्हाला दाखवले। त्यासोबत आपण घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, आणि आपल्याला हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। सगळ्यात आधी खोबरं बारीक करून घ्यायचं आहे, शेंगदाणे नंतर टाकायचे आहेत, कारण खोबरं बारीक व्यवस्थित व्हायला वेळ लागतो, त्यामुळे पहिले खोबरं आपण बारीक करून घ्यायचं आहे। आपण हे मिक्सरला पहिले फिरवून घेऊया। हे पहा, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आपण छान वाटून घेतलेली आहे। आता आपण हे शेंगदाणे पण ह्याच्यात ॲड करायचे आहे। आता हे पण आपण मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहे। हे पहा, आपण मिक्सरला आता शेंगदाणे देखील खोबऱ्यासोबत फिरवून घेतलेले आहे। तर आता आपण ह्याच्यात मसाले टाकणार आहे। सगळ्यात आधी आपण टाकायचे अर्धा चमचा हळद, थोडासा हिंग, हा माझ्याकडे आहे कांदा लसूण मसाला, हे छोटे 4 चमचे टाकलेले आहेत मी। तुम्ही जितकं तिखट खाता त्यानुसार टाका। जर कांदा मसाला नसेल तर मिरची पावडर वापरली तरी चालेल, पण प्रमाण कमी घ्या मिरची पावडरचं। आणि हा आहे घरगुती काळा मसाला, जो मी 1.5 चमचे टाकत आहे। जर तुमच्याकडे घरगुती काळा मसाला नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी गोडा मसाल्याचा वापर करा। आणि जर गोडा मसाला वापरत असेल तर 1.5 चमचे टाकायचा आहे। जर तुम्ही गरम मसाला वापरलात तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी घ्या, 1 चमचा घेतलं तरीही चालेल। आता हे मी परत एकदा मिक्सरला फिरवून घेते, म्हणजे मसाले वाटण्यासोबत आपल्या एकजीव होतील। हे पहा, आता मसाल्यांसोबत आपण हे वाटून घेतलेलं आहे, तर आपण हे आता मसाला काढून घेऊया। मिक्सरचा पूर्ण मसाला आपण काढून घ्यायचा आहे। आता हा मसाला आपला तयार आहे। आता आपण भेंडीची भाजी बनवूया। हे पहा, भेंडीच्या भाजीसाठी इथे मी लोखंडी कढई ठेवलेली आहे तापत, त्याच्यामध्ये आपण 3 चमचे तेल घेणार आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण 3 चमचे तेल परफेक्ट आहे। ह्याच्यामुळे काय होतं ना, भेंडी थोडीशी अशी छान कुरकुरीतही होते। आता आपण सगळ्यात आधी ह्याच्यात टाकणार आहे 1 चमचा जिरी मोहरी। हे पहा, जिरी मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला। हे पहा, छानपैकी आता जिरी मोहरी मस्तपैकी अशी तडतडलेली आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता टाकूया। आता आपण ह्याच्यात भेंडी टाकून घ्यायची आहे। भेंडी थोडीशी तेलावर फ्राय करायची आहे। भेंडी आपल्याला हाय फ्लेमवरती फ्राय करायची आहे, ज्याच्यामुळे ती चिकट होत नाही। हे पहा, 2 मिनिटं झालेले आहेत। भेंडी बघा छान अशी परतलेली आहे तेलावर। आता आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकणार आहे, जो आपण वाटून घेतलेला आहे।
आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती लो करायची आहे. आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे छानपैकी पण मिक्स करून घ्यायचे आहे भेंडी मसाल्यामध्ये, आणि म्हणजे मीठ मसाले सगळीकडं भेंडीला व्यवस्थित लागतील. आता गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आपल्याला. आणि झाकण ठेवून ही भेंडी आपण 8 ते 9 मिनिटं वाफवून घेणार आहे. बारीक गॅसवरती लो फ्लेम करायची आहे एकदम, आणि ही भेंडी आपण वाफवून घ्यायची आहे 8 ते 9 मिनिटं. हे पहा 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. तर आपण एकदम एक मस्तपैकी भेंडी मिक्स करून घ्यायची आहे आणि परत झाकण ठेवून ही शिजू द्यायची आहे. अजून 5 मिनिटं ही होऊ देऊया. गॅसची फ्लेम अजिबात हाय करू नका, नाहीतर शेंगदाणे, खोबरं आणि मसाले करपून जातील. लो फ्लेमवरती आता आपल्याला हिला 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. हे पहा 5 मिनिटं झालेली आहेत. परत एकदा आपण मिक्स करूया भेंडी. हे पहा तुम्ही बघू शकता भेंडी अजिबात चिकट झालेली नाही. ह्याचे कारण आहे की आपण भेंडी स्वच्छ धुवून कोरडी व्यवस्थित फॅन खाली सुकवायची 5 मिनिटं आणि मग करायला घ्यायची. आता आपण ही न झाकण ठेवता अशीच 5 मिनिटं शिजवून घेणार आहे, कारण आता ती बऱ्यापैकी सॉफ्ट झालेली आहे भेंडी आपली. तर आपल्याला थोडीशी ती अशी कुरकुरीत करायची खालून. तर एकदम लो फ्लेमवरतीच आपण हे ठेवणार आहे 5 मिनिटं. अशी पांगून ठेवा. लोखंडी कढई असल्यामुळे काय होतं, ह्याच्यामध्ये भाजी करपत नाही आणि खाली एक छान असं क्रिस्पी कुरकुरीत आवरण तयार होतं भेंडीवर. खूप छान लागतं ते. त्यामुळे मी हे 5 मिनिटं ठेवते त्याच्यासाठी. हे पहा 5 मिनिटं झालेले आपण पांगून ठेवली होती भेंडी. आता छानपैकी आपण ती मिक्स करूया. आता आपली भेंडी एकदम रेडी आहे. हे पहा तुम्ही बघू शकता किती छान अशी ती सॉफ्ट शिजलेली आहे. तर आता ही भेंडी मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपली मस्त अशी भरलेली भेंडी तयार आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते कशी दिसते ती. दिसते ना छान, टेस्टी टेस्टी, यम्मी यम्मी. तर ही मसालेदार भरलेली भेंडीची भाजी तुम्हीही नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा.